चॉकलेट नाही हो, मेडल दिल्याशिवाय बोलणं. कुठले? सिल्वर आणि ब्रॉन्झ. सगळीकडे असंच असतं, ज्याला मराठीमध्ये सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदक म्हणतात. पण हे पदक द्यायचं कसं आपण? तर त्याच्यासाठी ना मी चॉकलेट आणलेले आहेत. कोण बोललं होतं चॉकलेट? सरांनी सांगितलं. चला, तुम्ही लक्षात ठेवलं ना, घ्या चॉकलेट. अजून तू पण बोलला का? चल, चॉकलेट खाल्लं तरी कागद जपून ठेवा, कारण ज्याच्याकडे कागद किंवा चॉकलेट जास्त असेल त्याला सर गोल्ड मेडल देतील, ब्रॉन्झ देतील. गमतीचा भाग आहे, एकमेकांना उधार द्यायचं नाही चॉकलेट. नाही तर काही ना कसे माझे 10 चॉकलेट जमले, एक कमी पडतं, दे मला बाजूचा. तर असं करू नका. केलं तरी काही फरक पडत नाही. बरेच वेळा काय होतं, आता तुम्ही बरेचसे मॅच्युअर्ड आहात, बरेच वेळा काय होतं, ITI ची मुलं नंतर येऊन, ओ सर त्यांनी त्याच्याकडनं 2 चॉकलेट घेतले होते. अरे बरोबर आहे, त्यांनी 2 चॉकलेट घेतले होते. हा गंमत म्हणून केलेला भाग आहे. हा तुम्ही बोललं पाहिजे याच्यासाठी. करायचं सुरू ट्रेनिंग. नियम सगळ्यांना समजला. सगळेजण आपण अनुभवी आहोत. किमान 10 वर्षाचा सगळ्यांना अनुभव आहे, बरोबर ना? आपल्याला सगळ्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. आपण पंप ऑपरेटर आहोत, प्लंबिंग काम करतो, इलेक्ट्रिकल काम करतो, पंप बसवतो, मोटर बसवतो, वॉल बसवतो, वॉल रिपेअर करतो, बरोबर आहे ना? आणि कंटाळा आला तर साहेबांना सांगतो, हा वॉल रिपेअरच होणार नाही, हा रिपेअरच होणार नाही, बदलावाच लागेल. तर मी बरेच वेळा प्लंबरांना सांगतो की बदलावा लागेल सांगायला काय आहे, बुद्धी लागत नाही, बरोबर आहे ना? बदलावा लागेल. सर हा वॉल रिपेअर होणार नाही, बदलावा लागेल. पण तो वॉल दुरुस्त करायचा, याला काय लागतं? कौशल्य लागतं. आणि तुम्ही ज्या नोकरी सरकारी करता आहात तिथे बरेच वेळा काय होतं, खाजगी आणि सरकारी याच्यात काय फरक आहे माहितीये का? खाजगी याच्यात तुम्ही जे काही करता ना त्याला अप्रिशिएट केलं जातं, कौतुक केलं जातं. तुम्ही बघा, काही कंपन्यांमध्ये आमच्या कंपनीमधल्या अशा वर्करनी हे केल्यामुळे आमच्या उत्पादनामध्ये इतके टक्के वाढ झाली, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे 1000 रुपये 2000 रुपये वर्षाच्या शेवटी त्याला बक्षीस दिलं जातं. शासकीय स्तरावरती अशा गोष्टी होत नाही. त्याला बरीच कारण आहे, आपण त्या ह्याच्यात जाण्यात काही अर्थ नाही म्हणजे सांगण्यामध्ये. पण खाजगी क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी खूप असतात व्यावसायिक. मी बरेच वेळा ITI मध्ये जातो ना, त्या मुलांना मी तेच सांगतो, त्यांची अपेक्षा काय असते माहितीये का? मला सरकारी नोकरी मिळावी. आता सांगा मला, प्लंबरला सरकारी नोकरी मिळेल का? का नाही मिळणार? का नाही मिळणार? काय काय? हा नाही, बस तसं नाही. आज तुम्हाला माहितीये का, फ्रेश प्लंबर म्हणून जर लागला, फ्रेश, माझ्या ओळखीचा एक जण होता, त्या क्षीरसागर सरांच्या पुतण्याचं नाव काय? क्षीरसागर सरांचा पुतण्या. बरं ठीक आहे, आमच्या एक शासकीय ITI मध्ये कोल्हापूरला क्षीरसागर सर आहे, त्यांचा पुतण्या का भाचा आहे, सॉरी भाचा, तो लागला वैद्यकीय खात्यामध्ये, म्हणजे वैद्यकीय विभागामध्ये तो प्लंबर लागला. त्याचा पगार किती असेल सुरुवातीचा? 30,000. जास्त आहे, पण घ्या चॉकलेट. बोलल्याबद्दल चॉकलेट नाही. हे बघा, ते बोलले ना, मी काय सांगितलं, बोलला तर चॉकलेट मिळेल. किती असेल? नाही 70 नाही, 70 हा त्याचा आहे ना 40 का 25, 2 चॉकलेट देतोय ना, बरोबर उत्तर दिलं. 40 ते 45. त्याचं वय किती आहे माहिती आहे? 28 वय आहे फक्त, 28 वय. मग 28 वयाला 45,000 रुपये पगार मिळतोय त्याला. मला सांगा, खाजगी क्षेत्रामध्ये 45,000 रुपये पगार म्हणजे आमच्या दृष्टीने झाले 1,500 रुपये प्रत्येक दिवसाचा पगार. मिळेल का? नाही मिळू शकत. मिळेल, पण त्याच्यासाठी बरीच मेहनत करेल. व्यवसाय करेल तर मिळेल, खाजगी याच्यामध्ये मिळेल, पण मग फार त्याला अनुभव, थोडं 35च्या पुढे वय जाऊन मल्टी स्किल व्हावं लागेल त्याला, तर मिळेल. तर शासकीय ठीक आहे, नियम आहे, 5वा वेतन आहे, 6वा वेतन आहे, त्याला मिळेल. पण गंमत माहितीये का, त्यालाच का मिळाली नोकरी माहितीये का? त्यालाच का मिळाली नोकरी? तर तुम्हाला माहितीये, जेव्हा फॉर्म सुटतात, बरेच जण भरतात, चाळणी मारत शेवटी 5 लोक राहिले होते. किती? 5 लोक राहिले होते. 5 लोकांमधनं हाच निवडला गेला. कसा माहितीये का? सगळ्यांचं 5 जणांचं स्किल सारखं होतं, सगळ्यांचा अनुभव पत्र सारखं होतं. पण हा का निवडला गेला माहितीये का? की त्यांनी आहे ना, ते जे मुलाखत घेतात ते फार हुशार असतात. त्यांनी सांगितलं, तुमच्या कोणाकडे पेस्लिप आहे का? पेस्लिप. बरेच वेळा आहे ना लोक, मी हे का सांगतो माहितीये का, तुमच्या जरी ITI ला असेल तर त्याला हे सांगा
की बाबा तू आहे ना कुठेही नोकरीला जाशील ना तर ती पेस्लिप घे पगाराची, कारण त्याच्यावरनं सिद्ध होतं की तुम्ही काम केले. माझ्याकडनं नुसतं तुम्ही अनुभवपत्र घेऊन जाल ना, बरेच जण माझ्याकडनं अनुभवपत्र घेऊन जातात की माझ्या गांगल साहेबांकडे 5 वर्ष काम केलं, मी लिहून देतो. मला काय त्याचे लिहून द्यायला काय लागतं की 5 वर्ष यांनी माझ्याकडे काम केलेलं आहे म्हणून प्लंबिंगचं, आणि ह्याला चांगला हुशार आहे, होतकरू आहे, जे नेहमीचे शब्द असतात ते लिहून देतो. पण त्याला काही मतलब नाहीये ना, पेस्लिप पाहिजे तुमची, पेस्लिप पाहिजे. तर मग ती गोष्ट मी शिकलो त्या दिवशी. मी शिकलो, मग मी तुमच्यासारख्या सांगितलं की तुमच्या परिचयाचा कोणी पण जाईल त्यांनी काय घेतलं पाहिजे, पेस्लिप घेतली पाहिजे, अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली पाहिजे, आणि दुसरं अनुभव 4 वर्षाचा अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला माहितीये का, आता इथे इंडियन ऑइल आहे आमच्या नाशिकला, तिथे ना ITI वेल्डरची भरती झाली. 5 जागा होत्या, 5 वेल्डर भरले गेले. माहितीये का किती पगार असेल इंडियन ऑइल मध्ये? किती? 60,000. 60,000 अजून 30. बरं ठीक आहे. कोण म्हणाल 90? 2 चॉकलेट घे. टाळ्या वाजवा, बरोबर उत्तर दिलं. अजूनही टाळ्या वाजवा की ती मुलं 25 वर्षाची 90,000 रुपये पगार मिळतो. आनंद झाला का तुम्हाला? झाला का? मलाही झाला आनंद की ITI झालेला 25 वर्षाचा मुलगा वेल्डरला, कारण का ह्या कामाला जेव्हा 90,000 रुपये पगार मिळतो तेव्हा प्रतिष्ठा मिळते, आपल्यासारख्याला आनंद होतो. अरे या चतुर्थ श्रेणी कामाला 90,000 रुपये पगार मिळतो. तुम्हाला आनंद झाला, मला आनंद झाला, तुम्हाला अजून खूप आनंद होईल ऐकल्यावरती. ते 5ही मुलं माहितीये का महाराष्ट्रातले नव्हते. झाला का आनंद तुम्हाला? झाला ना, मला झाला ना. कारण माहितीये का, मी घसा कोरडा करून करून अख्ख्या ITI फिरतो आणि सांगतो अप्रेंटिसशिप करा, अनुभव घ्या. घेतच नाही अनुभव. माहितीये का, किती वर्ष लागतात? 4 वर्षाचा अनुभव आणि 1 वर्षाची अप्रेंटिसशिप. 5 वर्ष तुमच्या जीवनाचे जाणार आहे. 5 वर्ष गेले तर काही फुकट जात नाही. कोणीही माहितीये का, कोणी 400 देईल, कोणी 500 देईल, कोणी 600 देईल, पगार तर तुम्हाला मिळणार आहे. पण आपले मराठी मुलं माहितीये का करत नाही. इतके हुशार विद्यार्थी काही माझ्याकडे येतात, त्यांच्या आई वडिलांना सांगून सांगून मी वैतागतो. नाही, त्याला बीकॉमच करायचंय. खामगावचा मुलगा माझ्याकडे आला, इतका हुशार मुलगा वैभव म्हणून. पण त्याचे वडील, मी समजावून सांगत होतो ना, तर त्यांना काय वाटत होतं, हे यांच्या स्वार्थासाठी माझ्या मुलाला ग्रॅज्युएट होऊ देत नाहीये. मी त्यांना समजून सांगितलं, अहो तुमचा मुलगा खूप हुशार आहे, तो माझ्याकडे आज, म्हणजे ही 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी त्याला आत्ता 350 रुपये पगार देतोय, पण हा पगार वाढणार आहे. कोणाचा पण, तुमचा पण पगार वाढतो, खाजगी क्षेत्राचा वाढतो, फरक थोडाफार कमी जास्तच आहे. तर 350 वरनं हा 5 वर्षांनी आहे ना 700. मग त्या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये त्याच्याकडे त्या इतके पैसे जमतील, असं होईल, तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. 2.5 लाख रुपये त्याच्याकडे जमतात. नाही, माझ्या मुलाला मला ग्रॅज्युएटच करायचं. मग अशा लोकांना आहे ना आपण काय समजावून सांगणार? आता त्या मुलांनी समजायचं माझ्याकडे व्यवस्थित अप्रेंटिसशिप आणि 4 वर्षाचा अनुभव, असं 5 वर्षाचं झालं असतं, 2.5 लाख रुपये त्याच्याकडे कसेही जमतात, कुठल्याही मुलाकडे जमतात, कारण बाकी खर्च नसतात तुम्हाला. 2.5 लाख रुपये घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता का? करू शकता ना. प्लंबिंग व्यवसायाला खूप भांडवल, दुकान घ्यावं लागतं का? हा, तुम्ही माझ्यासारखे जे मोठे कॉन्ट्रॅक्टर तसे आले तर तुम्हाला ऑफिस, स्टाफ सगळं ठेवावं लागेल. पण एक सर्वसाधारण प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये सफिशियंट आहे. तुम्हाला काय सगळे टूल्स घ्यावे लागतील नवीन, 50,000 रुपये टूल्सला. आजकाल काय होतं, आता पूर्वीसारखे हातोडीने तोडणारे राहिले का? नाही राहिले. तुम्हाला काय लागतं? तुम्हाला मशिनिंग करावं लागतं, तुम्हाला सगळे वेगवेगळे हत्यारं लागतात. आणि मग सांगा मला, तुमचं एखादं ग्राइंडर जळालं तर तुम्ही लगेच गिऱ्हाईकाला म्हणाल का दे पैसे? नाही. तर तुमच्याकडे तुमची प्रतिमा खराब होईल त्याच्यामधनं. आणि 5 वर्ष जेव्हा तुम्ही अनुभव घेता, 5-7 वर्ष, तेव्हा काय होतं की तुम्ही एकदमच मिशीन असलेला मुलगा नसतो, देईल का कोणी काम? मला सांगा, एकदम कालच डॉक्टर झालाय, त्याला कोणी ऑपरेशन देईल का करायला? का नाही देणार? फी कमी असेल ना. अनुभव सगळ्यात मोठा गुरु आहे. आलं की नाही लक्षात? आणि असा डॉक्टर जो असेल, जो कालच डॉक्टर झालाय, सर्टिफिकेट घेतलंय, तो पैसे कमी घेत असेल आणि तो ऑपरेशन करेल तर काय होईल? काय होईल? पोटाचं ऑपरेशन काय होईल? काय होणार? तुम्हाला प्रश्न नाही समजला माझा प्रश्न काय होता? माझा प्रश्न काय आहे, त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, सर्टिफिकेट घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच ऑपरेशनला ठेवलं
तर काय होईल? काय होईल काय? हा, त्यांनी काय सांगितलं? आधा हकीम यांनी काय सांगितलं माहितीये का? थोडक्यात, आधा हकीम जान का खतरा. बरोबर, आधा हकीम जान का खतरा. तो डॉक्टर आहे ना, ऑपरेशन करेल, पेशंटला झोपवेल, मास्क लावेल, हँडग्लोव्ह घालेल, पोट कापेल आणि मग पुस्तक उघडेल. पुढे काय करायचं? आता पुढे काय करायचं? मग टाके मारायचे, मग पुढे काय करायचं? तर असा डॉक्टर कामाचं काय काय? चला, तर अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. आम्ही कायम सांगतो की अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. नुसता अनुभव घेऊन चालतो का? नुसता अनुभव घेतला, मी तुम्हाला माहिती आहे का, मी बऱ्याच जणांना सांगतो की नुसता अनुभव घेतला, अनुभव कुठे मिळतो? अनुभव मिळतो का? बाजारात गेलो, 4 किलो अनुभव दे, 3 किलो अनुभव दे, 2 किलो अनुभव दे. हा, तर यांचं काय म्हणणं आहे, मी ना कायम उदाहरण, आता कसं माहितीये का, बरं का, तुम्हाला गंमत सांगतो, मी ITI मधल्या मुलांना आहे ना सांगतो की अनुभव कुठे मिळतो? बाजारात मिळतो का? नाही, अनुभव तुम्हाला सरावानी अनुभव होतो. यांनी सांगितलं सरावानी. सरावानी म्हणजे काय? त्यांना मी सगळ्यात सांगतो, 1 किलो खिळे आणायचे प्लंबिंगचे, प्लंबिंग नेल्स असतात ना आपले काँग्रेस, ते खिळे आणायचे, हातोडी आणायची आणि एक खिळा ठोकायचा, दुसरा खिळा ठोकायचा, तिचा 1 किलो खिळे संपेपर्यंत साधारण 50 खिळे येतात 1 किलो मध्ये प्लंबिंगचे. ठोका, काय होईल? ते म्हणे 50वा खिळा आम्ही परफेक्ट मारू. का? तर प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तसं अनुभव कुठे मिळतो? आपल्याला स्वतःला घ्यावा लागतो अनुभव स्वतःला. हातोडी मी तुम्हाला सांगितलं की असं पोहायचं, असं पोहायचं नाही. वाचून पुस्तकात अनुभव मिळत नाही. तुम्हाला साईट वरती प्रत्यक्ष काम करावं लागतं. हाताला असे गट्टे पडावे लागतात, घाम गाळावा लागतो. जेवढा घाम गाळाल, मी कायम सांगतो, तेव्हा तुम्ही प्लंबर होता, चांगला प्लंबर. नाही तर लोक सांगतात, आमच्याकडे आला होता एक प्लंबर, तो गरम पाण्याचं काम करायला आला होता, पण गार पाणी बंद झालं तो आल्यानंतर. आणि अनुभवाबरोबर अजून एक गोष्ट लागते तुम्हाला पुढे जाण्यासाठी. काय लागते? अनुभव तर घेतला, पुढे काय लागतं? प्रॅक्टिस. तेच अनुभव प्रॅक्टिसने होता. अजून सगळ्यात महत्वाचं आहे, अनुभव तर घेतोच आपण, अनुभव घेतोच, अनुभव घेतोच आपण. अनुभव काय काय जिद्द. बर, ठीक आहे. नाही, भारी भारी उत्तरं मिळतात बरं का, चांगलं आहे जिद्द. नाही नाही, मी काय सांगतो, एक व्यक्ती बोलतो ना चुकीचं किंवा बरोबर किंवा काय, कल्पकता कळते ना त्याच्यात. काय कल्पकता? त्याची जिद्द. नुसता अनुभव घेऊन चालेल का? नाही, अनुभवावर काय लागेल? आवड. ठीक आहे, चल, आवड खूप आहे म्हणून गाणं गाता येतं का मला? आवड खूप आहे मला, गाणं गाता येतं का मला? प्रॅक्टिकल. तेच ना, अनुभव प्रॅक्टिकल झालं. ऐका ना, त्याच्या जोडीला काय लागतं माहितीये का? बघा तुम्ही, चला, प्रामाणिकपणा पण. ठीक आहे ना, चांगले ना उत्तर, चांगले उत्तर म्हणून चांगले. नाही, हे बघा, प्रामाणिकपणा पण गरजेचा आहे. प्रामाणिकपणा पण गरजेचा आहे. प्रामाणिकपणा नसेल तुमच्याकडे, तुम्ही डबा घेऊन जाऊन झाडाखाली झोपत असाल, हा, ते कम्युनिकेशन झालं, तो एक भाग झाला तुमच्या ह्याचा. ऐका, तुम्हाला आहे ना अनुभवाबरोबर आहे ना प्रशिक्षण पण घ्यावं लागतं. प्रशिक्षण जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला माहिती आहे का, त्या लाकूड तोड्यासारखी गोष्ट होते तुमची. एक लाकूड तोड्या असतो, तो आहे ना सकाळी लवकर उठायचा आणि लाकडं तोडायला जायचा. तोडायचा तो साधारणतः आहे ना, असं आपण एक धरू की 5 झाडं तोडायचा. तो 5 झाडं तोडायचा आणि दुपारपर्यंत ती मोळी बांधून घरी घेऊन यायचा तुला. असं त्याचं रोजचं काम असायचं. म्हणजे तो सुरुवात करतो त्या व्यवसायाला, लाकूड तोडायच्या. 5 झाडं तोडायचा, मोळी बांधायचा यायचा. आठवड्याभरानंतर तीच 5 झाडं तोडायला त्याला आहे ना दुपारी 2 वाजायचे. मग त्याला काही समजायचं नाही की 5 झाडं तोडायला आपण आठवड्या, म्हणून मग तो म्हणतो की थोडं लवकर जाऊ. असं करून तो मग 5चे 2 वाजतात, 3 वाजतात, 4 होतात, संध्याकाळ व्हायला लागते त्याला. त्याला काही समजतच नाही, असं का होतंय? हे म्हणतात तसं आपण प्रामाणिकपणे काम करत होतो, सगळं काही करत होतो, चुकतंय कुठे? काहीतरी चुकतंय ना.
की तो सुरुवातीला 12 वाजेपर्यंत 5 झाडं तोडायचा, म्हणजे त्याची भाकरी खायचा, मोळी बांधायचा आणि यायचा. पण आजकाल त्याला ती झाडं तोडायला संध्याकाळचे 6 वाजायला लागले. असं का होत होतं? तर माहितीये का, तो माझ्यासारख्याकडे आला. मी कोण आहे? मी प्लंबिंगचा अनुभवी माणूस आहे. मला कोणी विचारलं तर मी सल्ला देतो त्याला, भाऊ असं असं कर, तुझं काम लवकर होईल. तर माझ्या एक सल्लागाराकडे आला तो आणि म्हणे, साहेब मी असं असं होतंय, त्याचं कारण काय आहे? मग त्याचं कारण काय मी सांगितलं माहितीये त्याला उत्तर, अरे तुझ्या कुऱ्हाडीची ना धार कमी झालेली आहे. तुझ्या कुऱ्हाडीची धार कमी झालेली आहे. तर सांगण्याचा मतलब असा की ह्या इथे पण आपल्याला धार सतत लावली पाहिजे. नुसता अनुभव घेऊन नाही चालणार, तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकावं लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे काय की आपल्या मेंदूला, डोक्याला धार लावावी लागेल. बरेच वेळा काय होतं, लोक पहिला जसं करतो ना तसाच दुसरा करतो, कारण नाही विचारत असं का करतो, त्याचा पुढचा तसंच करतो, त्याच्या पुढचा तसंच करतो. तुम्ही प्लंबिंग मध्ये बघा, आता तुम्ही आपण साधारणतः सारख्या व्हायच्यात. आजपासून 30 वर्षापूर्वी तुम्हाला माहितीये की जियाचे आटे मारले जायचे आणि सगळं काय करायचे, खोबरेल तेल टाकायचे, गोड तेल टाकायचे का? मी तर टाकायचो, तुम्ही? बरोबर ना? आपल्याला काय आहे, कोणीच सांगितलं नाही की आपण चुकीचं करतोय. सांगितलं का कोणी? आपण जे तेल वापरत होतो, बरेच वेळा आपण इंजिनचं ऑइल बिल कुठे कंपनीत गेलो तर वापरायचो, ते चूक होतं का बरोबर होतं? किती जणांना वाटतं बरोबर होतं? चूक होतं ना? कोण म्हणाल? 2 चॉकलेट घ्या, चूक होतं ना. आपण कटिंग ऑइल वापरायला पाहिजे. आपण काय वापरत होतो? खोबरेल तेल, गोड तेल, नाही तर मशीनचं 20W ऑइल. कटिंग ऑइल काय आहे, त्याच्या नावात काय शब्द आहे? कटिंग ऑइल, हायड्रोलिक ऑइल, बरोबर ना? ट्रान्सफॉर्मर ऑइल, ब्रेक ऑइल, अजून काय तुमचं गिअर ऑइल. म्हणजे काय, गिअर ऑइल म्हणजे आतमध्ये जे गिअर फिरतात त्यांना वंगण चांगल्या प्रकारे होऊन त्याचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी ते बनवलं असतं. ते तुम्ही जर हायड्रोलिकला टाकलं तर चालेल का? चालेल, पण कार्य तसं नाही करणार. आलं का लक्षात? त्याचे ऑइल सील जातील त्या हायड्रोलिक मशीनचे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येईल. आलं की नाही? उद्या उचलायला आणि ट्रान्सफॉर्मरला टाकाल, चालेल का? नाही. ट्रान्सफॉर्मर ऑइल वेगळ्या प्रकारचं असतं, त्याचे गुणधर्म वेगळ्या प्रकारचे असतात. तर आपल्याला काय झालं, आपल्याला कधीच कोणी सांगितलं नाही. सांगितलंय का? नाही सांगितलं. तो गोड तेल वापरायचा म्हणून मी गोड तेल वापरायचो, तो खोबरेल तेल वापरायचा. म्हणजे आपण ज्याच्याबरोबर काम करत होतो तो चुकीचं शिकून आलेला होता, तो पुढे चुकीचं शिकवायचा, त्याच्या पुढचाही पुढे चुकीचं शिकायचा. आणि अशा पद्धतीने आहे ना, चूक 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 करत होतो. आणि आपल्याशी जर कोणी डोकं लावलं तर आपण त्याच्याशी भांडायला निघायचो, नको शिकवू मला, नको शिकवू मला. प्लंबर मध्ये मी काय सांगतो, प्लंबर मध्ये एक गुण असतो, त्याला इंग्रजीत म्हणतात आरोगंटपणा, हुज्जत घालणे. आलं का? हुज्जत, नको शिकू रे मला, तू मी काय झाडाखाली बसून पांढरे नाही झाले, अशा टाईप. म्हणजे मग तो मी सांगितलं असं, ती चूक रिपीट चूक होते. याची एक छोटीशी गोष्ट मला आज एक आमच्या वर्ध्याचा प्लंबर आहे, त्यांनी ह्याच्यावरती आधारित एक गोष्ट विनोद सांगितला. तो म्हणाला की एक IPS माहिती आहे ना तुम्हाला, इंडियन पोलीस सर्व्हिस, एक IPS अधिकाऱ्याची नवीनच नियुक्ती होते, नुकताच IPS झालेला असतो आणि तो येतो, त्याचं जे छोटं कार्यालय असतं त्याच्या इथे एक बाक असतो, त्या बाकाच्या ना उजव्या डाव्या बाजूला 2 पोलीस असे उभे राहायचे. तर त्याच्या मनात संशय येतो की का बरं उभे राहतात असे, म्हणून ते विचारतो का बरं? आणि आमची ड्युटी लावली आहे इथे उभं राहायची म्हणे. ठीक आहे, कोणी लावली? म्हणे अगोदरचे साहेब होते ना त्यांनी लावली. म्हणून तो काय करतो, अगोदरच्या साहेबांकडे जातो आणि विचारतो की तिथे 2 हवालदार उभे राहतात त्या बाकापाशी, कारण काय? ते म्हणे, भो मी 3 वर्ष होतो म्हणे तिथे, तसे जायचे, पण त्याच्या अगोदरच्या साहेबांनी तिथे तशीच ड्युटी लावलेली होती म्हणे 2 हवालदारांची त्या बाकापाशी. मग तो असं कसं असतो, तरुण असतो ना, त्याला ना काहीतरी शिकण्याची, माहिती काढण्याची जिद्द पेटून उठतो तो, की नाही आपण शोधू. म्हणून तो त्याच्या पुन्हा शोधत शोधत वरच्या अधिकाऱ्याकडे जातो की साहेब असं असं मी होतो, मी नवीन आलोय. देतो ना, हा म्हणे माझ्या आधीचा साहेब होता ना त्यांनी तिथे ड्युटी लावलेली होती तिथे अशी. मग असं करत करत तो जो काय 7वा 8वा साहेब असतो तो बिचारा रिटायर झालेला असतो बरं का, त्याच्या गावाला जातो शोधत. समजा उदाहरणार्थ तो साताऱ्याला आहे, तर साताऱ्याला शोधत शोधत त्याच्या गावामध्ये जातो तो आणि म्हणतो साहेब मी अशी सगळी ती गोष्ट सांगतो की ते 2 हवालदार. तर तो हसायला लागतो. तो म्हणतो काय झालं? अरे म्हणे मी ज्या दिवशी निवृत्त होणार होतो ना त्या दिवशी तो बाक रंगवला होता,
तर कोणीतरी बसेल आणि रंग चिटकेल म्हणून 2 हवालदारांना तिथे उभं केलं होतं मी, आणि मी दुसऱ्या दिवशी निवृत्त झालो म्हणे तिथे. सांगण्याचा मथितार्थ असा आहे की आपण कधी ना का हा प्रश्न विचारत नाही, असं का तसं का. तुम्ही जेव्हा स्वतःला प्रश्न विचारता किंवा साहेबाला प्रश्न विचारतात, तुमच्या एका प्रश्नांना काय होतं माहितीये का, साहेबाचं पण डोकं खाजवायला लागतं, तो उत्तर शोधायला निघतो, आणि त्याच्यामधनं तुम्ही मला सांगा, जेम्स वॉट माहितीये तुम्हाला? माहितीये? तुम्ही सगळ्या 10वी तर शिकले असाल ना? हा, 10वी शिकले असाल ना? जेम्स वॉट माहितीये? माहितीये? माहितीये का नाही? अरे नसेल माहिती तर मला दुसरा शास्त्रज्ञ घ्यायला. न्यूटन सांगतो. न्यूटन माहितीये का? चला, जेम्स वॉट माहितीये की नाही? न्यूटन माहितीये का? काय शोधलं न्यूटनने? सांग. यस, गुरुत्वाकर्षण शोधलं. बरोबर, गुरुत्वाकर्षण शोधलं नाही, गुरुत्वाकर्षण ते कसं शोधलं त्याने? कसं शोधलं? म्हणजे याच्या आधी सफरचंद वर जात होतं, बरोबर ना? नाही ना? पण का हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला? का? जेम्स वॉट बघत होता आणि ते चहाच्या किटलीवरचं झाकण उडालं आणि त्याच्या लक्षात आलं की अरे, वाफेमध्ये बरीच शक्ती आहे, वाफेमध्ये बरीच शक्ती आहे. हे कधी लक्षात आलं? त्याच्या निरीक्षणातनं बघितलं. का हा प्रश्न विचारला त्याने? न्यूटनने स्वतःला विचारलं असेल ना की हे सफरचंद खालीच का येतं म्हणून. त्याच्या आधी सफरचंद खाली येत नव्हतं का? येत होतं ना. पण का हा प्रश्न न्यूटनलाच पडला, आणि म्हणून आपण जे काम करतो ना त्यात आपण हे शोधलं पाहिजे, असं का, हे आपण असं का करतोय, ह्याच्यात दुसरं काय सोपं होईल, इझी काय होईल, असं शोधण्याची आवश्यकता आहे. तर थोडक्यात काय की आपल्याला न्यूटन सारखं व्हायचं असेल शास्त्रज्ञ, तर 2 गोष्टी कराव्या लागतात. एक तर नवीन नवीन शिकावं लागतं, नाही तर माहिती नसताना प्लंबिंग काम करायचं. तोही प्रयोगच आहे ना. तोही प्रयोगच आहे. तर आपण आज शिकणार आहोत. पाणी होत नसेल बाबा, सोल्युशन नका म्हणू तुम्ही, सोल्युशन नका म्हणू. सोल्युशन का म्हणतात तुम्ही? तर तीच पुन्हा गोष्ट येते त्या हवालदारची. परंपरा आपली चालू आहे ती. आपली चुकीची परंपरा असते, तशीच ती पद्धतीने बोललं जातं आपलं. तर सांगण्याचा मतलब काय आहे की पाईप जोडायच्या पण काय पद्धती आहे? एक तर फ्युजन जॉईंट जोडला जातो, केमिकल जॉईंट म्हणजे तुम्ही जो सॉल्व्हंट सिमेंट म्हणतात, नाहीतर तुमचा मेकॅनिकल जॉईंट. मेकॅनिकल जॉईंट तुम्ही सरांनी कायटेक पाईप दाखवला असेल तुम्हाला, तो थ्रेडिंग होतो. जीआयचा पाईप असेल तर थ्रेडिंगनी जोडतो आपण, आणि फ्युजन जॉईंट असेल, कॉपरचा पाईप असेल तर आपण काय करतो, त्याला ब्रेझिंग करतो. MS चा पाईप असेल तर आर्क वेल्डिंग करतो, बरोबर, आर्क वेल्डिंग करतो. आणि PPRचा पाईप, HDP पाईप हे काय करतो, गरम करून म्हणजे फ्युजन जॉईंट करतो. तर PPR पाईपात असे वेगवेगळे रंग येतात. साधारणतः हा हिरवा पाईप आहे ना, हा पाण्याला वापरतात, आणि हा एअरला वापरतात. तर एअर म्हणजे कॉम्प्रेस एअर असते ना, तिच्यासाठी वापरला जातो. तर तुमचा संबंध त्याच्याशी फार कमी येतो. पण ज्या वेळेला इंडस्ट्रीयल पाईपिंग केलं जातं, कंपनीमध्ये असं आहे का की फक्त पाण्यालाच पाईप वापरला जातो? नाही. कुठल्याही कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचं रॉ वॉटर, वेगळ्या पाण्याचे पण वेगळे प्रकार असतात. एक रॉ वॉटर असतं, एक RO वॉटर असतं, एक सॉफ्ट वॉटर असतं, एक STP ETPचं पाणी असतं, नंतर केमिकल वॉटर असतं. असं वेगवेगळे ट्रीट केलेले पाणी असतात. तर ह्या पाईपाचं वैशिष्ट्य काय आहे की हा सगळ्या केमिकलला चालतो. जवळजवळ 200 प्रकारच्या केमिकलला हा पाईप चालतो. याचा कॅटलॉग येतो. हा प्रिन्स कंपनीचा पाईप आहे. याचा कॅटलॉग येतो. तो कॅटलॉग तुम्ही शांतपणे वाचला पाहिजे. बरेच जण माहितीये का, वाचतच नाही. वाचता का तुम्ही? तुम्हाला सॉल्व्हंट सिमेंट दाखवलं, ती डबी किती जणांनी वाचलं, त्याच्यावर काय लिहिलंय ते किती जणांनी वाचलं? वाफेला नाही चालत. वाफ आहे ना, हा जो पाईप आहे ना, हा 90 डिग्री पर्यंत चालतो. म्हणजे कंपनी 94 म्हणते, 90 डिग्री पर्यंत. वाफ असते ना, वाफेचं काय असतं, तापमान जास्त असतं. वाफ बनायला, बरं का, वाफ बनायला सुरुवात आहे ना 50 तापमानापासूनच होते, पण ते प्रमाण कमी असतं. जेव्हा 100 तापमानाला पाणी गरम होतं, तेव्हा काय होतं, वाफ वेगात बनते.
वाफेचं वैशिष्ट्य काय आहे, वाफ वेगात बनते. आणि मग ती जेव्हा 100 तापमानाला बनते तर 100 तापमानाची वाफ याला चालणार नाही, त्याला धातूचाच पाईप पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सरांनी शिकवलं असेल की नाही माहिती नाही, तुम्हाला पाण्याचं वजन आणि हे शिकवलं असेल ना सरांनी. एक मीटर क्यूब कळतं ना तुम्हाला, 1 मीटर क्यूब कळतं ना. 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर असलं की काय होतं, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर, हे काय बोर्डच आहे ना याची गरज आहे का? नाही, इथे ह्याच्यावरती पण होतं ना. बट ठीक आहे. 1 मीटर, 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर काय झालं, 1 मीटर क्यूब झालं ना. 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर क्यूब झालं. 1 मीटर क्यूब मध्ये पाणी किती बसतं? बेसिक भूमिती आहे रे. 500 लिटर. यस, यांनी बरोबर उत्तर दिलं. याला 3 चॉकलेट देतो. 1000 लिटर पाणी बसतं. सोपं आहे, काय अवघड नाही. 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर काय आलं, 1 मीटर क्यूब. शब्दातच आहे ना, 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर पाणी बसतं. जेव्हा 1000 लिटर पाणी अशा चौकोनात ठेवलं जातं तेव्हा त्याचं वजन किती असतं? 1 किलो. कसं काय 1000 लिटर? 1000 किलो असतं बरं का. कधी असतं 1000 किलो? कधी असतं? जेव्हा साधारणतः एक 25 तापमान असतं, 25 तापमान असतं तेव्हा काय असतं त्याचं वजन? 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर मध्ये 1 मीटर क्यूब पाणी ठेवलं की त्याचं वजन किती होतं? त्याचं वजन होतं 1000 किलो 25 तापमानाच्या आसपास. ते तापमान माहितीये का 30 झालं की त्याचं वजन होतं 997 किलो. काय होतं? त्याच पाण्याचं वजन 997 होतं. असं वाढवत 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 तुम्ही 100 डिग्री पर्यंत गेले तर साधारणतः 970 किलो वजन होतं त्याचं. किती होतं? 970 किलो वजन होतं बरं का. जे पाणी 25 तापमानाला 1000 किलो वजन आहे, त्याचं तापमान वाढवत नेलं तुम्ही आणि साधारणतः 100 डिग्रीच्या आसपास नेलं तर 970 किलो होतं. थोडं सांगताना इकडे इकडे आकडा होईल, 970 किलो होईल. मग आता सांगा त्याच पाण्याला मी छुमंतर करून जर तर त्याचं वजन किती होईल? वजन वाढेल म्हणतात हे. बरोबर वाटत? मी बर्फ झाला सांगतोय, बर्फ केला मी त्याचा, बर्फ केला. बर्फ म्हणजे 1000 लिटर पाणी आहे ना, त्याचा बर्फ बनवला मी, तर वजन वाढेल का कमी होईल? हा, कमी होईल. किती जणांना वाटतं? तो घन, हे बघा पाणी असं आहे, बाष्प, घन आणि द्रव तिन्ही स्वरूपात होतं. तर त्याला घन केल्यावर वजन वाढेल का कमी होईल? 1 मिनिट थांबा. वाढेल किती जणांना वाटतं? हात वर करा. 1 2 नाही बोलू ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जणांना काय वाटतं? वाढेल. आणि कमी होईल किती जणांना वाटतं? 1 2 3 4 5 6 7 8. 9 विरुद्ध 8 आहे, म्हणजे 9 लोकांना वाढेल वाटतं आणि 9 लोकांना कमी होईल वाटतं. मी पुन्हा तेच सांगतो, निरीक्षणात कमी पडता. दारू पिता का? मी पितो. पिता ना? बर्फ पाण्यात तरंगतो का खाली जाऊन जातो? तरंगतो ना. मग काय सांगा मला, जेव्हा 1000 लिटर पाण्याचा बर्फ केला जातो तेव्हा त्याचं 918 किलो वजन होतं. काय होतं? 918 किलो. कमी होतं वजन, बर्फाचं कमी होतं. आलं का लक्षात? बर्फाचं वजन कमी होतं, म्हणून तर सरबतात बर्फ तरंगतो. पाण्यात बर्फ टाका ना, तरंगतो. गमतीने मी म्हटलं दारू पिता का? तर आणि वाफ होते. आता एवढ्याच मापाची बर का, एवढ्याच चौकोनामध्ये. गंमत आहे, मध्ये विनोद केला तरच मजा येते, नाही तर त्या प्रशिक्षणाला मजा नाही येत माहितीये का. मी जर असं तुम्हाला हा पाईप हा हे हा हा आणि चाललो घरी, तर मग त्यात काय माहितीये का, काय यार गांगल बोर केलं त्याने. पण जेव्हा हसत खेळत येत असतं ना, तेव्हा ते प्रशिक्षण घेतात ना, ती मजा येते, त्यात तुम्हाला आनंद मिळतो.
तुम्हाला लक्षात राहतं, अरे हे सांगितलं मी तुम्हाला, असं जर सांगितलं असतं तर मजा. पण असं वेगळ्या प्रकारे तुमच्याशी संवाद साधला, संवाद साधला, थोडस बाहेरचं पण ज्ञान दिलं तुम्हाला, तर हे होतं. तर सांगायचं काय, 918 किलो वजन होतं त्याचं. म्हणजे जेव्हा वाढतं, म्हणजे सॉरी, बर्फ जेव्हा केला जातो तेव्हा वजन कमी होतं, आणि जेव्हा गरम केलं जातं तरी वजन कमी होतं, आणि वाफेचं तर वजन अजून कमी असतं. फक्त ती वाफ आहे ना किती तापमानाची आहे त्याच्यावर अवलंबून असतं. समजा 100 तापमानाची वाफ एवढ्या ह्याच्यात ठेवली, एवढी वाफ 1 मीटर क्यूब मध्ये, तर तिचं वजन साधारणतः 3 किलोच्या आसपास भरतं. पण तीच वाफ 200 तापमानाला तापवलेली असेल तर वाफेचं वजन कमी होतं. आलं का लक्षात? ती पसरते थोडक्यामध्ये. डिग्री हे मॅक्झिमम झालं. म्हणजे आपली स्कूटर 120 ने पळवली तर चालते.